कोणता इनकन्व्हिनियन्स. पाठीवर पडून विश्रांती आणि आता पोटावर पडून विश्रांती. एका कुशीला पडून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आज मला असं वाटतं सॉल्व्ह होईल झूमचा प्रॉब्लेम. विश्रांती किंवा टीव्ही क्वेश्चन मध्ये विश्रांती घेतली तरी चालेल. आणि आज आपण करणार आहोत नौकासन. सोपं आहे, पण तुम्ही फक्त एका कुशीला म्हणून आधी बघून घ्या नौकासन कसं केलं जातं. टीव्ही क्वेश्चन मध्ये फक्त मान थोडीशी इकडे वळवा स्क्रीनकडे आणि बघून घ्या कसं केलं जातं नौकासन. इथे दोन्ही पाय आपल्याला जुळलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ, ही झाली पूर्ण स्थिती. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. बघा या प्रकारे पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत, हात डोक्याच्या दिशेने वर. आणि त्यानंतर आपल्याला एकत्रित दोन्ही हात, दोन्ही पाय आणि आपले संपूर्ण शरीर एकाच वेळेला जमिनीपासून असं वर उचलाय. आता ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी ही कृती करणं टाळा. बघा या प्रकारे संपूर्ण शरीराला आपला खेच मिळतो. आपला संपूर्ण शरीराचा भार आपल्या नेवल रिजन वरती. या प्रकारे आपल्याला ही कृती करायची. ह्याला नौकासन किंवा बोट पोश्चर असंही म्हणतात. आणि मग आसन सोडताना सावकाश दोन्ही हात पाय जमिनीवर आणि कपाळ जमिनीवर. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वळूया सरळ. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलू. आपला हात पाय आणि संपूर्ण शरीर बरोबर नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. दोन्ही हात समोरून ताणून घेण्याचा प्रयत्न करा आणि पाय मागच्या बाजूने टाकण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. आता इथे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत असेल तर दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. विमान कसं हवेत उडतं त्याप्रमाणे. जर समोरून हाताला त्रास होत असेल तर हात खांदा बरोबर. पक्षी कसे हवेत उडतात त्याप्रमाणे प्रयत्न करा. अट्टहास नाही. थोडीशी हातांची आपण हालचाल करूया. म्हणजे स्विमिंग कसं करतो तसं केलं तरी चालेल. स्विमिंग कसं करतो आपण, हा बरोबर छान. हा तसं केलं तरी चालेल. म्हणजे आपल्याला जास्त त्रास होत नाही, कुठेही आपली जास्त एनर्जी आपण लावत नाही. ठीक आहे, छान. थांबूया कृती. पुन्हा दोन्ही हात सरळ, सावकाश दोन्ही हात पाय जमिनीवर, कपाळ जमिनीवर आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. नाकाने श्वास भरून घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. रिलॅक्स. सावकाश पुन्हा दोन्ही हात खाली, कपाळ जमिनीवर, विश्रांती. एका गालावर धरून विश्रांती. आता एक आपण थोडीशी युजिंग एक्सरसाइज करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता आपल्या हाताची घडी करा. एका हातावर दुसरा हात ठेवा, एका हातावर दुसरा हात ठेवा. बरोबर, हाताची घडी आपल्या डोक्याच्या समोर. आणि आता त्याच्यावर आपलं कपाळ घेऊ, त्याच्यावर आपलं कपाळ. आणि उजवा जो आपला पाय सरळ आहे ना तो फोल्ड करा. उजवा पाय पूर्णपणे फोल्ड करा. बघा या प्रकारे मी जसा केलाय ना तसा उजवा पाय फोल्ड करा. डावा पाय एकदम सरळ. आणि आता इथे थोडा वेळ थांबू. आपल्या कमरेवरती जो प्रेशर आल्यासारखा वाटत होता तो आता या पोश्चरने कमी होतो. आता जर समजा नॉर्मल श्वास प्रश्वास घ्यायला त्रास होत असेल तर आता आपली हनुवटी आपल्या हाताच्या घडीवर ठेवा. म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा राहील. छान. हनुवटी किंवा कुठल्याही एक गाल एका गालावरती या, कुठल्याही उजव्या किंवा डाव्या, आणि ही कृती करा. छान. आता उजवा पाय सरळ करा आणि डावा पाय तसा फोल्ड करा.
उजवा पाय सरळ करा आणि डावा पाय fold करा. बरोबर. उजवा पाय सरळ असेल, डावा पाय fold करा आणि पुन्हा डोळे बंद या स्थितीचा अनुभव घ्या. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. कुठल्याही एका गालावरती तुम्ही विरुद्ध गालावरती पडून ही कृती करा. कारण की जर आपलं कपाळ आपण ह्याच्यावर ठेवलं तर नाक आपलं जमिनीकडे जातं, मग श्वास घ्यायला थोडासा त्रास होतो. म्हणून कुठल्या पण एका विरुद्ध गालावरती पडून आपण ही कृती करायची. छान. सावकाश डावा पाय सरळ करा. पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती घ्या. रिलॅक्स, पूर्णपणे रिलॅक्स व्हा. आणि सावकाश एका कुशीला वळा. मग बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये. अगदी सावकाश, कुठेही आपल्याला गडबड न करता सावकाश कृती. मग दंड स्थिती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आता आपण करणार आहोत सर्वांग पुष्टी आसन. तर इथे आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही आता ज्याला वर्टिगोचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी हे आसन करणं किंवा ही कृती करणं टाळायचंय. हे आसन नाहीये, ही एक क्रिया आहे, म्हणजेच थोडंसं लुजनिंग एक्सरसाइज. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि सुरुवातीला आपण उजवीकडून वरती येणार, म्हणजे डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. सॉरी, डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे खाली झुका. पुन्हा श्वास घेत वर या. पुन्हा श्वास सोडत उजवीकडे खाली झुका. पुन्हा श्वास घेत वर या. श्वास सोडत उजवीकडे खाली झुका. पुन्हा श्वास घेत वर. आणि आता डाव्या साईडला वळा. उजव्या हाताचं मनगट डाव्या हाताने पकडा. उजव्या हाताचा अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत डावीकडे खाली झुका. पुन्हा श्वास घेत वर या. श्वास सोडत पुन्हा डावीकडे खाली झुका. पुन्हा श्वास घेत वर या आणि श्वास सोडत पुन्हा डावीकडे खाली झुका आणि श्वास घेत वर. छान, ठीक आहे. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. आणि आता आपण करणार आहोत पिंगा, म्हणजेच आपण जे चक्की चालन करतो बैठक स्थितीमध्ये, तीच कृती आता आपण दंड स्थितीमध्ये करणार आहोत. ठीक आहे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. 1, अगदी सावकाश, यथाशक्ती प्रयत्न करा. 2, अगदी सावकाश. 3, आपण 3 वेळा ही कृती करतोय. ठीक आहे. आणि आता डावीकडून उजवीकडे. पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि आता डावीकडून श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. 1, 2, सावकाश कृती. आणि 3. दोन्ही हातांची जी गुंफण आपण केली ती सोडून. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवा. आज आपण साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये आता थोडस अंतर वाढवा यथाशक्ती. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. नजर समोर. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता सावकाश उजव्या दिशेला खाली झुकायला सुरुवात करा. उजवा हात आहे तो उजव्या पावलाकडे जाईल. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. उजव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल, अँकल, घोटा किंवा गुडघा जे तुम्हाला पकडणं शक्य आहे ते पकडा. उजव्या हाताने आपला गुडघा, घोटा किंवा पाऊल. बरोबर, ठीक आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असेल. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. डाव्या हाताची 5ही बोटं जुळलेली. आपण साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन करतोय. छान छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. बरोबर.
सावकाश मध्यभागी येऊया. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ आहेत. हा, आणि आता पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. डाव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, घोटा किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर सरळ असेल. नजर आपली उजव्या हाताच्या कंधावर. उजव्या हाताची पाचही बोटं जुळली. साईडवर बेंडिंगचं त्रिकोणासन. आता बघा विरुद्ध बाजूने आपल्याला ताण, दाब, प्रेशर हे काही जाणवतंय त्याकडे लक्ष. छान. सावकाश श्वास घेत घेत मध्यभागी. छान. आणि आता हीच कृती थोडीशी डायनॅमिक करूया. यथाशक्ती प्रयत्न कुठेही ओव्हरट्राय करायचा नाहीये. सुरुवातीला आपण उजवीकडे खाली बघूया. मध्यभागी, मग डावी. मध्यभागी. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. छान. दोन्ही हात खाली येऊ दे. पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. करूया नी रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. थोडस अंतर दोन्ही पायांमध्ये. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे. समोरून दोन्ही गुडघे जॉईन करून घ्या. थोडेसे पुढे घ्या दोन्ही गुडघे आणि समोरून जॉईन करून घ्या. आणि आता ते गोलाकार. एक क्लॉकवाईज, समोरून मागे येतील. दोन, समोरून मागे. तीन. बरोबर. आणि आता 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. गुडघे आपले थोडेसे मागे प्रेस करा. मागे प्रेस करा आणि मग पुढे घ्या. एक, मागे प्रेस करा, मग पुढे घ्या. दोन, बरोबर. मागे प्रेस करा आणि पुढे घ्या. तीन. छान. पुन्हा दोन्ही पाय आता जुळवून घ्या. आणि आता हीच कृती परत पुन्हा करूया. 3 वेळेला क्लॉकवाईज आणि 3 वेळेला अँटी क्लॉक. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. एक, दोन, बरोबर. तीन, अँटी क्लॉकवाईज. एक, दोन आणि तीन. छान. सावकाश सरळ होऊया आणि प्राणायामासाठी बैठक स्थितीमध्ये घेऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मुद्रा. आज आपण एक मुद्रा बघणार आहोत, वायू मुद्रा. ज्यांना वात विकार आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ही वायू मुद्रा. कधी कधी जर आपल्या शरीरामध्ये वात वाढला की आपल्या हातापायांमध्ये अशी थरथर येते किंवा हातापायांना पेडगे येतात, तर त्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. ती तुम्ही कधीही कुठेही करू शकता. ट्रॅव्हलिंग मध्ये असा किंवा कुठेही तुम्हाला ही मुद्रा अतिशय उपयुक्त पडते. तर मी तुम्हाला ती शेअर करते ही कशी असते वायू मुद्रा. आता आजपासून आपण थोडा थोडा मुद्रांचा अभ्यास सुद्धा करणार आहोत. ही बघा दिसतीये ना तुम्हाला सगळ्यांना. ही आहे वायू मुद्रा, जी ज्याच्याने आपले वात रोग आटोक्यात येतात. दिसतीये प्रत्येकाला. आपलं जे पहिलं बोट आहे त्याचं टोक अंगठ्याच्या मुळाशी घेऊन जायचं आणि मग त्याच्यावरती अंगठा ठेवायचा. लॉक करून टाकायचं. ते पहिलं. आणि बाकीची 3 बोटं आपली सरळ आहेत. ही आहे आपली वायू मुद्रा. लक्षात आली सगळ्यांच्या. त्याच्याने आपले वात रोग आटोक्यात राहतात. हळूहळू आपण ह्या मुद्रांचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. बघा ही 5 बोट आहेत. त्यातलं पहिलं जे बोट आहे ते फोल्ड करायचं आणि त्या अंगठ्याच्या मुळाशी घेऊन जायचं. बाकीची 3 बोटं सरळ आणि मग त्याच्यावर अंगठा. बाकीची 3 बोटं सरळ. ही आहे आपली वायू मुद्रा. आता हाताचा जो तळवा आहे म्हणजे मागचा जो भाग आहे तो आपल्या मांडीवर ठेवायचा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. रिलॅक्स. बरोबर. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. डोळे बंद करून घेऊया. आणि 3 आवर्तनं आपण करणार आहोत दीर्घ श्वासाची. आहे तो श्वास सोडून घ्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि थांबवा.
1 2 3 4 5. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. संथ गतीने स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. चेहरा शांत आहे, कपाळावर कोणतीही आटी नाही. दुसरा वर्तन करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडून द्या. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. हाताची वायू मुद्रा सोडून देऊया आणि दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये घेऊन येऊया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. या तिन्ही जगांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी प्राप्त कर. मनोमन आपल्या प्राणशक्तीला वंदन करूया. मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यात. आज आपण शिकणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम, जो बॅलन्सिंग प्राणायाम आहे. या प्राणायामाचे फायदे असे आहेत की आपल्यामध्ये जो स्ट्रेस वाढतो किंवा नकळत आपण कुठल्याही एखाद्या गोष्टीचा ताण घेतो, आपली निर्णय क्षमता थोडीशी कमी होते, तर ती आपली व्यवस्थित राहण्यासाठी किंवा अशी अडचण आपल्यामध्ये न येण्यासाठी आपण हा अनुलोम विलोम प्राणायाम करू शकतो. आता ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये, जर ताण वाटत असेल तर. तर आता हा प्राणायाम कसा करायचा आधी बघून घेऊया. अनुलोम विलोम प्राणायाम स्ट्रेस रिलेटेड आहे हा प्राणायाम. ह्याच्याने आपला ताण भरपूर नाहीसा होतो आणि ही स्वअनुभूती आहे. तुम्ही जसं जसं कराल तसं तसं तुम्हालाही त्याचा अनुभव येईल. तर आता हा बघा, इथे आपल्याला डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा जी आपण काल बघितली होती. 2 बोटं फोल्ड करायची, अंगठ्याच्या मुळाशी ठेवायची, करंगळी त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल आणि अंगठा ओपन असेल. अनुलोम विलोमची जी सुरुवात आहे ती डाव्या नाकपुडीने होते, म्हणजे चंद्र नाडीपासून होते आणि तिथेच त्याचा शेवट सुद्धा होतो. तर एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. इथे आपल्याला अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे, म्हणजे डावीने खोलवर दीर्घ पूरक. त्यानंतर 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची, उजवी नाकपुडी ओपन करायची आणि उजवीने रेच. पुन्हा उजवीनेच पूरक, उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडून द्यायचा. हे झालं आपलं एक आवर्तन अनुलोम विलोमचं. डावीने आपण श्वास घेतो, उजवीने तो श्वास सोडून देतो, पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास भरून घेतो आणि त्यानंतर तो श्वास डाव्या नाकपुडीने सोडून देतो. अनुलोम विलोम म्हणजे विरुद्ध बाजूने केलेली कृती, म्हणून त्याला अनुलोम विलोम प्राणायाम म्हणतात. जो बॅलन्सिंग प्राणायाम आहे, आपल्या दोन्ही नाकपुड्यांचं श्वसन जे आहे हे याच्याने बॅलन्स होतं. ठीक आहे, सुरुवात करूया. थोडासा जे पहिल्यांदा योगा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी थोडासा गोंधळ होईल, पण हळूहळू जशी आपली प्रॅक्टिस वाढेल तसं आपल्याला नक्कीच हे व्यवस्थित जमेल. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. पहिली 2 बोटं फोल्ड करा. बरोबर. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आणि जो हात अंगुली मुद्रेमध्ये आहे तो जमिनीला समांतर असेल, कुठेही वर किंवा जास्त खाली न ठेवता जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. उजवी नाकपुडी बंद करूया, सहज बंद करायची अंगठ्याच्या आधाराने. डावीने आहे तो श्वास सोडून द्या.
डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी नाकपुडी बंद. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. संपूर्ण श्वास सोडून झाल्यानंतर उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवी नाकपुडी बंद. डावीने संथरेच. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी नाकपुडी बंद. उजवी ओपन आणि उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी बंद. डावीने संथरेच. हे झालं दुसरं आवर्तन. आणि आता तिसरं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी बंद. आणि डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. ध्यान मुद्रेमध्ये डोळे अलगद मिटलेले कसेच ठेवायचे. जर बैठक बदलायची असेल तर बदलून घ्या. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. कारण की आता आपण करणार आहोत 11 ओमचे उच्चार. त्यामुळे साधी बैठक घालायला हरकत नाहीये. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपण जो अनुलोम विलोम प्राणायाम केलाय त्यामुळे आपल्या संपूर्ण श्वसन मार्गातला झालेला बदल त्याचा आपला आपण अनुभव घेऊया. आपला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे त्याची अनुभूती. आपलं लक्ष ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घेऊया. पहिला बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना झालेला हलकासा स्पर्श आणि त्यातून निर्माण होणारा रक्तप्रवाह जो चालू आहे त्याकडे आपलं लक्ष, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. चेहरा शांत आहे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. करणार आहोत ओंकार साधना. 11 ओमचे उच्चार खालच्या पट्टीतले मकार लांबवलेले एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना उच्चार ओ. 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 ओ.
शेवटचा उच्चार. ओ. काही क्षण शांत पायाच्या नखापासून ते मस्तिष्कापर्यंत ओमच्या स्पंदनांची अनुभूती. एक उच्चार मानसिक करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि मनातल्या मनात ओमचा उच्चार. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे याचा अनुभव. विचारांची गती कमी झालेली आहे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमोमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकतो. कुणाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे, मग भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करतेय सगळ्यांसाठी. धन्यवाद. शुभ दिवस.